रामकृष्ण हरे. सज्जन हो, आरोग्याचे महान औषध म्हणजे परिश्रम. घामाचे मोल आहे आरोग्य. आरोग्यम धनसंपदा असं प्रार्थनेच्या एका श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आरोग्य हीच खरी धन संपत्ती आहे. दृष्टांत पहा. एक स्थूल शरीरी महान शेठजी बरेच रोगाने पीडित झाला आणि तो एका हाकीमकडे गेला. त्याचं नाव लोणावत हाकीम. त्याने सांगितलं, हाकीम साहेब, बरेच मी औषधं केली, बरेच वैद्य पाहिले, त्यांची औषधं घेतली, पण मला काही बरं वाटत नाही. म्हणजे माझी शरीराची आणि मनाची स्थिती जी आहे तर ती काय ठीक होत नाही आहे. तर तुम्ही याच्यावर काहीतरी उपाय सांगा, कारण तुम्ही प्रसिद्ध हकीम आहात आणि तुमच्याकडे 2-4 शिष्य अभ्यास करतायत. तुम्हाला मानसशास्त्राचं पण ज्ञान भरपूर आहे. तेव्हा शरीरशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तर तुम्ही याच्यावर अचूक उपाय सांगू शकता अशी माझी श्रद्धा आहे. म्हणजे डॉक्टरवर किंवा वैद्यावर श्रद्धा असणं हेही एक प्रकारचं औषध आहे. थोडं का होईना त्याचा परिणाम त्याचा होत असतो. जर का तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर तुम्हाला त्याचा 100% गुण येईलच असं नाही. तेव्हा शेठजीने आपलं रोगाचं कारण सांगितलं त्या लोणावत हकीमला. त्याने नाडी तपासली. पूर्वी नाडी तपासायचे आणि त्याच्यावरून सगळा अंदाज बांधायचे. खरं तर जे खास वैद्य असायचे, मग ते सामान्य वैद्य असो, राजवैद्य असो, तर ते वैद्य काय इतके कुशल असायचे की ते नुसतं पाहिलं की त्यांचा रोगाचं निदान व्हायचं. चेहरा पाहिला की नाडी तपासणं, हे अशा गोष्टी होत्या, याच्यावरून अनुमान काढायचं. तेव्हा आयुर्वेदामध्ये अभ्यास करणारे सदाशिव पेठेमध्ये एक आयुर्वेद महाविद्यालय आहे. तिथले काही विद्यार्थी टिळक विद्यापीठामध्ये संस्कृतचा अभ्यास करायला येत होते. त्यावेळी मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा निवासी विद्यार्थी होतो. 2 वर्ष टिळक विद्यापीठामध्ये मी वसतिगृहात राहून अभ्यास केला संस्कृतचा. तर ते विद्यार्थी पण यायचे अभ्यासाला. काही विद्यार्थी निवासी पण होते आणि त्यांनी त्या आयुर्वेदाचा काही जो भाग होता तो होता अनुमान. 6 प्रमाणं आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. या 6 प्रमाणामध्ये जे अनुमान प्रमाण आहे की ते नाडी तपासलं तरी आतला अंदाज बांधणं, म्हणजे बाहेरच्या लक्षणावरून आतली अंदाजाची कल्पना करणं, असं त्या अनुमानाचा अर्थ आहे. त्याच्यावर केव्हा तरी आपण एखादा व्हिडिओ मोठा करूया की अनुमान म्हणजे नेमकं काय आहे आणि कसं ओळखता येतं अनुमानाने. तसे ते पूर्वीचे वैद्य काय, हकीम काय, ते नाडी तपासायचे, नाडी परीक्षा, आणि मग त्या नाडीच्या ठोक्यावरून त्यांना आतली गडबड काय आहे ते कळायचे आणि पाहिल्यावर तर बरंच कळायचं. एक तासा वैद्य होता की बरेच औषधं करून लोक त्याच्याकडे गेले आणि काय होतं तर एका माणसाची दातखिळी बसली होती. एक दिवसभर त्यांनी अनेक वैद्य केले आणि संध्याकाळी त्या वैद्याकडे गेल्यावर ते म्हणले, होतं आहे काय? म्हणले, दातखिळी बसली, उचकटतच नाही आहे. तो म्हणला, असं आहे काय? औषधोपचार सगळे केले म्हणले. 10 लोक वैद्य वगैरे झालेत दिवसभरामध्ये. तो म्हणला, मग औषध दाखवून याची दातखिळी उघडू का औषध देऊन उघडू? ते म्हणल्या, हे तर वेगळंच आहे. म्हणले, औषध दाखवून उघडा. ठीक आहे म्हणले, एक चिंच आणा. त्यांनी चिंच आणली दुकानातून जाऊन आणि चिंच त्या रोग्यापुढे दाखवली आणि असे तोंडातले असं केलं आणि त्या रोग्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पाणी सुटल्याबरोबर दातखिळी उचकली. म्हणजे नुसती चिंच अशी दाखवली आणि त्या वैद्यांनी स्वतःच्या तोंडात घालून असं चोखल्यासारखं केलं. याच्या तोंडाला पाणी आलं की त्याच्याही तोंडाला पाणी आलं आणि त्याच्यामुळे दातखिळी उचकली.
सांगायचा मुद्दा असा की औषध दाखवून सुद्धा रोग्याला बरं करणारे असे ते तज्ज्ञ वैद्य, त्यापैकी हा वैद्य होता, म्हणजे हकीम होता. तर झालं, मग त्या हकीमने नाडी तपासली आणि सांगितलं की तुम्ही ह्या 30 गोळ्या घ्या. बटव्यातून 30 गोळ्या काढल्या आणि त्याला मोजून दिल्या. रोज एक गोळी घ्यायची. महिन्याच्या गोळ्या आहेत आणि हा कोर्स पूर्ण करायचा. आणि याचं जे अनुपान आहे, अनुपानाशिवाय तुम्हाला गुण येत नाही, कोणालाच येत नाही. प्रत्येक औषधाला अनुपान असतं, म्हणजे कशात घ्यायचं. तर ते अनुपान आहे की तुम्ही स्वतःच्या घामामधून ते ही गोळी एक खालवायची आणि मग ते चाटण करायचं, ती गोळी घ्यायची, पण तुमच्या घामातून घ्यायची. ठीक आहे म्हणाले. झालं. आता मग आपल्या स्वतःच्या घामातून ती एक गोळी खलून घ्यायची म्हटल्यानंतर त्याला बरंच घाम येण्यासारखे काम करावं लागायचं. धावणं, पळणं किंवा कष्टाचे परिश्रमाचे कामं, असे परिश्रमाचे कामं त्याने मग निवडले. लोक जे नोकर वगैरे होते, धावपळ करून माल पुरवणं, अमुक करणं, ते सुद्धा तो स्वतःच कामं करायला लागला मग तो. आणि मग त्याला त्या कामामध्ये घाम यायचा. तो घाम आला की तो ती गोळी खालवायचा आणि खायचा. झालं. असं महिनाभर झाल्यानंतर त्याची प्रकृती ठीक झाली. तो आला त्या हाकीमकडे आणि हाकीमला म्हणाला, महाराज बघा आता माझी तब्येत. तर तो म्हणला, बघायची काय, दिसतेच म्हणाले तुमचे, तुम्हाला कसं वाटतं? म्हणलं मला बरं वाटतं आहे, मला बरं ठणठणीत वाटतं आहे आता. म्हणले हो का? म्हणली चांगली गोष्ट आहे. आता मग काय करायचं? काय नाही म्हणाले, बघा आता यापुढे. मग त्या घरी गेला आणि एक थैली आणली पैशाची, कारण त्याची फी तर द्यायला पाहिजे ना. खूप पैसा कमावला होता त्या शेठने. एक थैली भरून पैशाची आणली आणि त्याच्या पुढे ठेवली. म्हणली ही तुमचे हे घ्या, मानधन, फी घ्या. तो म्हणला, आता माझं जे काम आणि सल्ला आणि कष्ट आहेत ना, त्याचे अर्धे पैसे मी घेतो आणि अर्धे गरिबांना, गरजू गरिबांना वाटून टाका, त्याचंही तुम्हाला पुण्य लाभेल. आणि त्याचे थोडेच पैसे त्यांनी घेतले कामापुरते. कामापुरते पैसे घेणं किती महत्त्वाची गोष्ट आहे. आणि झालं. मग त्याने विचारलं त्या सेठनी की आता यापुढे मग मी कोणतं औषध चालू ठेवू, कोणतं औषध घेऊ, असं विचारल्यानंतर मग झालं, त्या लोणावत हाकीमनी सांगितलं, यापुढे तुम्ही कष्टाच्या कामातून घाम गाळणे एवढंच तुम्हाला औषध आहे आणि हेच तुमचं औषध शेवटपर्यंत घेत चला, तुम्हाला रोग हा होणार नाही आहे. सज्जनो, परिश्रम हे एक आरोग्यावरचं महान औषध आहे. बघा तुम्ही, शेतकरी जरा खेड्यागावात 8 दिवस राहा आणि त्या शेतकऱ्यांची सगळी तपासणी करा, निरीक्षण करा. सकाळी लवकर उठतात. सकाळी म्हणण्यापेक्षा आता सुखसुविधा झाल्या. लहानपणी माझ्या पहाटे उठावं लागायचं, बैल चारून आणायचे, पहाटे 4 वाजताच नांगरला झोपायचे, म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी. आणि 12-12 वाजेपर्यंत नांगर धरून नांगर हाकायचा, नांगरायचं. 6-6 बैल नांगराला झोपायचे. अशा मोठा हाकणं, नांगर हाकणं, इतके कष्ट, अरे बापरे. त्या कष्टाला सीमा नाही. रात्री जेवल्यानंतर गारकेन झोप येते. कधी ते झोपेच्या गोळ्या खात नाहीत, ते कधी असे स्थूल होत नाहीत, त्यांना बहुतेक रोग होत नाही. अपवाद सोडला तर शेतकऱ्यांना बघा तुम्ही, किती ते ठणठणीत आणि काटक असतात. त्यांना कधी डेऱ्या आल्यात का बघा. त्यांचे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर अपवाद सोडले तर नाहीच आहेत. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की श्रम हे एक परमौषधम असं म्हटलं आहे आयुर्वेदामध्ये. मोठं औषध आहे ते. तर ते औषध तुम्ही यापुढे घेत चला, असं त्या हकीमने त्या शेठला सांगितलं. शेठच्या लक्षात आलं की अरे, हे आपण नुसतं गादीवर बसून, गल्ल्यावर बसून ते पैसे घेऊन आपल्याला हे रोग जडले होते. आता आपण बरेच कामं असे स्वतः केल्यामुळे आपल्याला खरंच ते औषध तर नाही लागू झालं, असं त्याला ते खात्री पटली. तेव्हा आरोग्याचं महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे परिश्रम. परिश्रमाने काय होतं, फायदे काय होतात?
परिश्रम केल्याशिवाय पैसे मिळत नाही, परिश्रम केल्याशिवाय धान्य उत्पादन होत नाही. परिश्रमानेच लक्ष्मी प्राप्त होते. श्रीमंती येते तर परिश्रम करावे लागतात, मग ते शारीरिक असो का बौद्धिक असो. आरोग्य चांगलं राहतं. आणि नंबर 3, दुसऱ्याच्या उचापती करायला वेळ मिळत नाही, कारण तो सतत कामात राहतो माणूस. आणि कामात राहिला की बरोबर तो सगळा वेळ चांगला त्याचा जातो. आणि म्हणून बाकीच्या ज्या उचापतीच करायला वेळ नाही मिळाल्यावर बाकीचे जे गोष्टी आहेत ना, अनेक लफडी भांडणं मारामाऱ्या, मनुष्य रिकामा असला की उद्योग करतो, ते उद्योग सगळे टाळतात, ते परिणाम टाळतात. आणि म्हणून संतही तेच सांगतात. संतांनी नैष्कर्म्यवादाचा फार पुरस्कार केला नाही, तर कर्मयोगाचा पुरस्कार केला. तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघा. म्हणजे आपण जे बोलतो ना, तर प्रमाण, युक्ती आणि अनुभव या तिन्हीच्या निकषावर आपण आपले व्हिडिओ करत असतो. या सगळ्या गोष्टीला काहीतरी शास्त्रीय आधार असतो, ते वास्तव काहीतरी त्याच्यामध्ये असतं, आपल्याला प्रेरणादायी असतं आणि आपल्या जीवनाला उपयोगी असतं. असेच आपले सगळे व्हिडिओ आहेत. तेव्हा संत काय म्हणतात बघा. कामामध्ये काम, काम, कामामध्ये काम. तुकाराम महाराज म्हणतात, नुसतं राम 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 म्हणत बसू नका, डोळे झाकून जप करत सारखं बसू नका, तर काम करा. आणि कामात काम दुसरं काय करा. राम राम म्हणत चाला का. राम राम मुखाने म्हणायचं आहे. समजा हाताने भाकरी टाकायचं असेल, दुसरं काही काम करायचं असेल तर राम 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 म्हणा आणि बाकीचं काम करा. ते सावता महाराजांनी केलं. कालचा व्हिडिओ आपला त्याच्यावरच होता की ते मोठावरचे गाणेसुद्धा पांडुरंगाचे म्हणायचे आणि मोठं हाकायचे झाकायचे. तेव्हा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काही हा शब्दसुद्धा अधोरेखित करा. सारखं राम 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 करत बसलं तरी उपयोगाचं नाही. काही म्हणा. जिथे जिथे मनाची पोकळी, जिथे जिथे आपला वेळ मिळेल तिथे राम रामाने ती वेळ भरून काढा. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम. त्याच्यामुळे काय होईल. भवश्रम म्हणजे संसाराचं जे दुःख आहे, त्रिविध ताप जे आहेत ते निघून जातील. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, सुख होईल दुःखाचे. जे दुःख आहे ना ते सुखात रूपांतर होईल. आणि म्हणून तात्पर्य अर्थ असा आहे की कर्मयोगावर भर द्या. कर्मयोगाने सगळे लक्ष्मी प्राप्त होते, पैसे मिळतात, अन्नधान्य निर्माण करता येतं. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते निर्माण करता येतं की ज्याच्यावर आपलं शरीर धारण करता येतं आणि आपलं जीवन सुसंपन्न आणि चांगलं होतं, आनंदमय मंगलमय होतं. असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. घामाचे मोल, आरोग्य अशा या शीर्षकाखाली हा व्हिडिओ आहे. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही कृपया सबस्क्राईब करा. आनंद घ्या, ज्ञानाचा प्रचार करा. रामकृष्ण हरी.